कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोली WCL कामठी OCM येथील बंद वर्कशॉपचे कुलूप तोडून JCB मशीनचे साहित्य चोरी करणाऱ्या 6 आरोपींना कन्हान पोलिसांनी 6 तासात पकडून 8,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी 19 ऑगस्ट रोजी कैलास उमराव बावणे वय वर्ष 24 हे कर्तव्यावर हजर असताना रात्री 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान वेकोली WCL कामठी OCM बंद वर्कशॉपमधून तोडफोड करण्याचा आवाज येत होता। तेव्हा कैलास बावणे हे वर्कशॉपमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना पाहून काही युवक वर्कशॉपच्या कंपाऊंडवरून उडी घेऊन पळून गेले आहे। कैलासने वर्कशॉपची पाहणी केली असता आतमध्ये JCB मशीनने साहित्य चोरी केल्याचं दिसून आले। वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन चोरी झालेल्या साहित्याची पाहणी केली असता JCB मशीनचे एकूण 8,06,000 रुपयांचे उपयोगी साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्यानं कैलास बावणे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत दिशानिर्देश दिले असताना पोलिसांनी 6 तासाच्या आतमध्येच गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे 1 कृणाल धर्मराज कश्यप, सुमेर सिंग, लाल सिंग चौहान, रवि उर्फ लल्ला, नेमचंद राऊत, समीर शिवप्रकाश कश्यप, देवकुमार डेहरिया यांना अटक करून त्यांच्या जवळून 8,06,000 रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन क्रमांक MH0CU 2418 किंमत 50,000 रुपये असा एकूण 8,56,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून हस्तगत करून लॉकअप बंद केले आहे। कन्हान पोलिसांनी 6 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्यानं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।